सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव बंद डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करायचं आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती, लक्ष आपल्या श्वासाकडे, करणार आहोत. एक ओंकार आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास करून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. गायत्री मंत्राचं पठण आपण एकत्रित करूया. यासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मनोमन वंदन. हस्तवर्धन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. पामे, नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे, डोळ्यांना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवून. आपल्या सगळ्यांना नवीन व्यवहारिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काहीतरी उद्देशाने आपण हा वर्ग जॉईन केला असेल तर सुरुवातीला मी माझी ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ. मी MA इन योगशास्त्र ही डिग्री नागपूर कविकुलू कालिदास युनिव्हर्सिटी येथून घेतलीये. त्याच्या आधी मी योगा टीचर डिप्लोमा केलाय, तो घंटाळे मित्र मंडळ ठाणे येथून. 2016 मध्ये माझ्या या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही मी योग शिकतेय, शिकत आहे. सध्या माझी आयुष मंत्रालयाची YCB लेवल 7 म्हणजे ही योग थेरपिस्ट म्हणून ही लेवल आहे. तर ते सध्या माझं चालू आहे. हे एक स्टँडर्डायझेशन आहे आपल्या योग साधनेमध्ये. जो योग आपण सगळेजण शिकत आहोत त्या सगळ्यामध्ये एक स्टँडर्डायझेशन होण्यासाठी ही आयुष मंत्रालयाने अशा वेगवेगळ्या लेवल्स चालू केलेल्या आहेत. तर त्यातली ही जी आहे ही योग थेरपिस्टची लेवल मी सध्या करत आहे. ऍज अ प्रोफेशनली मी लायब्रेरियन म्हणून काम केलेलं आहे 16 वर्ष आणि त्यानंतर आता मी योग क्षेत्रामध्ये वळलेली आहे आणि मी योग शिकत आहे, शिकवत आहे. तर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला काही इंट्रोडक्शन म्हणजे तुमचं मला ओळख करून द्या थोडक्यामध्ये आणि तुम्हाला काही व्याधी असतील तर त्या सांगा. म्हणजे पुढे जेव्हा आपण आसनं करू किंवा काही साधना असतील तर ते करताना तुम्हाला कॉन्ट्राइंडिक्शन कळले पाहिजेत. आपल्याला एखादी गोष्ट
एखादी व्याधी असेल, नुकतंच कुठलं ऑपरेशन झालं असेल, तर ते आपल्याला समजलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ते करताना पुढची गोष्ट म्हणजे काहीच असणं करताना तुम्हाला तिथे त्रास होणार नाही. तर एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची म्हणजे मी इथे माईक लावलेला आहे. तर जेव्हा मी हा माईक कॉम्प्युटर म्हणजे माझ्या लॅपटॉपला जॉईन करते त्यावेळेला मला तुमचे कोणाचेच आवाज येत नाहीत, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो. तर काही डिफिकल्टी असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही एक चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकू शकता आणि जो काही म्हणजे तुम्हाला जे समजलं नाहीये त्याचं आपल्या त्या शंकेचं निरसन होईल. तर आता मी माझा माईक हा काढतीये, तर तुम्ही प्रत्येकाने आपली थोडक्यात ओळख करून द्यावी अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. एक मिनिट. हा, प्रत्येकाने अनम्यूट होऊन कृपया आपली ओळख करून द्यावी आणि आपलं नाव ही सांगावं. कुणीही सुरुवात करू शकता. सगळ्यांना आता अनम्यूट केलेलं आहे. कुणीही बोला आणि सांगा वन बाय वन. माझा आवाज येतोय ना? जर तुम्ही सांगितलं नाही तर मग मला कळणार नाही की तुम्हाला कुठल्या व्याधी आहेत किंवा काय म्हणजे कुठल्या उद्देशाने तुम्ही हा क्लास जॉईन केलेला आहे तर. सुप्रभात. मी डॉक्टर जेनिफर बावळकर, नागपूरवरून. अच्छा. आणि मी फिट राहावं म्हणूनच केलेला आहे योगा. मला काही दुसरी एक्सरसाइज प्रॉपरली माहिती नव्हती. मी फेसबुकवर बघितलेलं तर मी जॉईन केलेलं. ओके. हरिओम, खूप खूप स्वागत आहे तुमचं डॉक्टर. धन्यवाद. नेक्स्ट प्लीज. आवाज येत नाहीये, तुम्ही अनम्यूट तर आहात पण आवाज येत नाहीये. ठीक आहे, जास्त वेळ मी इथे घेत नाहीये प्रत्येकाचा. तुम्ही नंतरही मला सांगू शकता. फक्त जर हे कळलं असतं तर खूप चांगली गोष्ट असती, कारण की मला समजणार नाही की तुम्हाला कुठल्या व्याधी आहेत किंवा किंवा तुम्ही कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे. अह, त्यामुळे मी पुढच्या अह, माझ्याला सुरुवात करते. अनम्यूट होत नाही. एक मिनिट हा. हा, आता व्हा बरं हेमाताई. हो, झालेला आहे अनम्यूट. फक्त तुमचा आवाज येत नाही मला. नमस्कार. येतोय. मी हेमलता अंबिकर. मी फलटणवरून आहे, सातारा. ऍक्च्युली मी प्रोफेशनल मध्ये आहे, याच्यावर म्हणून जॉब करते बारामतीला. माझं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप होतं, स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे करावं लागतं, त्याच्यासाठी आपल्याकडे आले आहे. ओके. व्याधी म्हणजे आफ्टर कोविड मला बीपी आणि शुगर लोचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे एक्सर्शन वगैरे झालं की बीपी आणि शुगर लो होतो माझा, जास्त स्ट्रेस वगैरे आला की मग. अच्छा, बीपी शुगर लो होतो का? खूप खूप स्वागत आहे आपलं. तर पुढची जी काही साधना करताना तुम्हाला ज्या काही कॉन्ट्राइंडिक्शन आहेत त्या पुढे सांगितल्या जातील. साधना करताना तुम्हाला जास्त कॉन्ट्राइंडिक्शन येणार नाही. ओके. फक्त प्राणायाम करताना आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. हे मात्र हे तुमच्यासाठी. हो हो, चालेल, ठीक आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं. थँक्यू. नेक्स्ट प्लीज.
तुम्ही आता बोलू शकता. नेक्स्ट प्लीज, कोणी सांगणार आहे का? अजून तुम्ही केलंय सगळ्यांना? हॅलो. हा, येतोय. हा बोला बोला सर, आवाज येतोय आपला. हॅलो. मी संजय पवार बोलतो रत्नागिरीहून. हा, तरी हा. हा, नमस्कार. मी फिटनेससाठी वगैरे गेलाय. बाकी काही त्रास वगैरे काही नाही आहे आपल्याचा. एक योग्य तऱ्हेनं मित्रता यावं, प्रशिक्षण मिळावं याच्यासाठीच मी घेतलं. हो, म्हणजे व्याधी कुठलीही नाही. नाही नाही नाही, कुठलीच नाही काय व्याधी, कुठले नाही, औषध कुठले चालू नाही, काय काहीच नाही. ओके. पुढील बाकीचे जे आता आहेत तर त्यांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा, जर तुम्हाला सगळ्यांसमोर सांगता येत नसेल तर. कारण की हे कळणं फार आवश्यक आहे की तुम्ही कुठल्या उद्देशाने जॉईन केलेला आहे वर्ग यासाठी. तर आता मी माझा माईक इथे जॉईन करते. फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल, तुमचा आवाज मला येणार नाही. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या नवीन वर्षामधल्या. आपण कुठल्या तरी एका उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे. तर योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नाहीये. योग म्हणजे काय, तर आपण एखाद्या गोष्ट बोलतो ना की आज एक नवीन योग जुळून आणणे, म्हणजे एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे, हा योग आहे. तर योग साधनेचा हा जो प्रवास आहे हा शरीराकडून मनाकडे होणारा प्रवास आहे. जेव्हा आपण एखादं आसन करतो त्यावेळेला, आसन केल्यानंतर जेव्हा आपली ती शारीरिक स्थिती होते, तर त्या स्थितीमध्ये जेव्हा आपल्या श्वासाची आपल्याला जोड लागते, म्हणजे आपण जेव्हा आपलं ब्रिथिंग अवेअरनेस तिकडे नेतो, तर तो म्हणजे योग. तर हा सगळ्यात महत्वाचं गोष्ट आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण योग साधनेला बसतो तेव्हा ब्रिथिंग अवेअरनेस, श्वासाची जोड असणं फार महत्वाचं आहे. मुळातच योग म्हणजे शरीराकडून मनाकडे जाणारा हा प्रवास आहे. त्याकडून स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा, स्थूल असतं ते म्हणजे आपले शरीर आणि सूक्ष्म असतं ते म्हणजे आपलं मन. तर असा हा योग जो आता आपण शिकणार आहोत, त्याच्यामधल्या काही नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कदाचित आधी माहिती असतील किंवा कदाचित नव्याने काही गोष्टी कळतील. तर जेव्हा आपण या वर्गाला बसतो, आपला हा वर्ग जो आहे हा ऑनलाईन वर्ग आहे. त्यामुळे मला जेव्हा तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन कराल तेव्हा मला कळेल की तुम्ही कशा प्रकारे साधना करताय, कशा प्रकारे तुम्ही तुमचं शरीर जे आहे हे कसं फ्लेक्झिबल आहे, हे मला जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन कराल तेव्हा कळणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला कॅमेरा जो आहे तो व्यवस्थित सेट करून ठेवायचा. कारण की आपले आसनं जी आहेत आपल्याला ही आपल्याला 4 प्रकारे करायची आहेत. बैठक स्थितीमध्ये, दंड स्थिती म्हणजे उभं राहून, त्याच्यानंतर पाठीवर पडून आणि पोटावर पडून, अशा 4 प्रकारे आपल्याला आसनं करायची आहेत, शिकायची आहेत. तर ह्या 4ही प्रकारांमध्ये तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा आहे. आपण सगळ्यांना सुरुवातीला म्यूट करून ठेवतो, कारण की अनावधाने आपण जर म्हणजे एखाद्याचा माईक ऑन राहिला तर बाकीच्या लोकांना त्रास होतो. त्यामुळे आपण सुरुवातीला सगळ्यांना म्यूट करून ठेवतो. जर तुम्हाला कुठलीही शंका असेल, काही समजलं नसेल, तर आपण वर्गाच्या शेवटी त्याचं निरसन करू शकतो. पण त्यातून पण जर काही अडचण वाटत असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाकत जा आणि मग त्या शंकेचं निरसन होत जाईल. तर पुन्हा एकदा मी योग साधनेकडे येते. तर योग म्हणजे एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीची जोड आहे. तर योग या शब्दाची व्याप्ती किंवा याची जी व्याख्या आहे ही फार मोठी आहे. कारण की हा जो योग आहे हा आपल्याला परंपरेने, भारतीय आपल्या परंपरेने आपल्याला वारसा हक्काने मिळालेला आहे. तर असा हा योग विविध ठिकाणी विखुरलेला होता. म्हणजे तुम्ही वेगवेगळे उपनिषद पहा किंवा काही ग्रंथ पहा, पौराणिक ग्रंथ पहा, तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला योग कुठे ना कुठेतरी सापडतो.
भगवद्गीतेमधले 18 अध्याय जे आहेत हे सगळे योग साधनेवरती किंवा वेगवेगळ्या प्रकारचा योग भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये कर्मयोग येतो, भक्ती योग येतो, ज्ञान योग येतो. सगळे जे 18 अध्याय आहेत हे वेगवेगळ्या योगावरती, म्हणजे योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून त्याची व्याप्ती फार मोठी आहे. तर असा हा जो योग आहे हा मुनी पतंजली ज्यांना योग साधनेचे किंवा योगाचे आद्य म्हणजे फादर मानले जातात, की त्यांनी हा योग जो विखुरलेला होता विविध ग्रंथांमध्ये तो कंपाईल केला, एकत्रित केला आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. तर ज्याला आपण पातंजल योग सूत्र असे म्हणतो. तर याच्यामध्ये एकूण 4 पाद येतात: साधन पाद, समाधी पाद, विभूती पाद आणि कैवल्य पाद. कैवल्य म्हणजे मोक्ष. पूर्वीच्या काळी असं मानलं जायचं की योग म्हणजे केवळ मोक्षाचं एक साधन आहे. म्हणजे एक आपल्याला म्हणतो ना आपण मोक्ष, कैवल्य किंवा म्हणजे वेगवेगळी साधू किंवा मुनी तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात किंवा अशा वेगळ्या जिथे शांतता आहे ठिकाणी जायचे, त्यांना सगळ्यापासून अलिप्त व्हायचं आहे. म्हणून पूर्वीच्या काळी अशा प्रकारे या योग साधनेकडे पाहिलं जायचं. पण आता आपण जे जीवन जगत आहोत हे एवढं आधुनिकीकरण आलंय, त्याच्यामध्ये इतकं स्ट्रेस आलेला आहे, इतकी धावपळ आलेली, इतक्या स्पर्धा झालेल्या आहेत की आपल्याला मोक्ष तरी फार पुढची गोष्ट आहे, पण आपल्याला आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन हे साधायचं आहे. म्हणून आता योग साधनेचा म्हणजे आफ्टर कोविड नंतर याचा खूपच जास्त लोकांवरती प्रभाव पडला. लोक जास्त हेल्थ कॉन्शियस झाले आणि हे या साधनेकडे वळले. तर योग म्हणजे योगा नाहीये, योग म्हणजे फक्त योगच आहे. योग म्हणजे त्याला जे लॅटिन शब्दामध्ये योग असा शब्द आहे तो एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडतो, म्हणजे योग. आपलं कसं होतं की आपल्याकडे जे म्हणजे आयुर्वेद पण बघा, जे आपल्या भारताची जी परंपरा आहे किंवा जे भारतच आहे, पण ते बाहेरच्या देशामध्ये जाऊन जेव्हा ते प्रचलित झालं, प्रसिद्ध झालं आणि त्याचं आयुर्वेदा झालं, तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळलं. तसंच हे योगाचं सुद्धा आहे. योग जेव्हा भारतीय वेगवेगळ्या म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये जेव्हा त्याचा योगा झाला तेव्हा आपल्याला कळलं की अरे हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आणि ते आपलंच आहे. तर योग म्हणजे योग आहे, योग साधन आहे, ते योगा नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर पुन्हा एकदा मुनी पतंजलींकडे मी येते. तर ह्या मुनी पतंजलींनी जी सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली त्याच्यामधला जो दुसरा पाठ आहे म्हणजे साधन पाठ, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे, जो आता आपण सगळे फॉलो करत आहोत. प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये हा अष्टांग योग शिकवला जातो. तर या अष्टांग योगची काय माहिती आहे किंवा तो काय आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती पाठवत जाईल. तर आता थोडक्यात सांगते. अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, ही जी 8 पायऱ्या आहेत याला अष्टांग योग म्हणतात. पहिले पायऱ्या आहेत म्हणजे यम, नियम. आपण सामाजिक जीवन जगत असताना कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत हे आपल्याला यम सांगतात. नियम म्हणजे आपलं स्वतःसाठी काही नियम असतात किंवा आपण आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं जास्त इम्प्रूव्ह करू शकतो किंवा ते कसं ग्लोरिफाय करू शकतं हे आपल्याला नियम सांगतात. हे यम आणि नियम प्रत्येकी 5-5 प्रकारचे आहेत. याची सुद्धा इन्फॉर्मेशन वेळोवेळी मी ग्रुपवरती पाठवत जाईल. ह्या सगळ्या गोष्टी मी आता यासाठी सांगते की तुम्ही जेव्हा हा योग करायला बसता तेव्हा तुम्हाला त्याची पार्श्वभूमी ही कळली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी थोडक्यात सांगत आहे. फक्त पहिला जो दिवस असतो तो ह्या काही इंट्रोडक्शन मध्ये जातो, दुसऱ्या दिवसापासून आपली प्रॉपर साधना ही सुरू होते. तर पुन्हा एकदा यम, नियम हे 5-5 प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी ग्रुपवरती याच्या इन्फॉर्मेशन पाठवणार आहे. 2-3 दिवस लागतील, अजून आपले ऍडमिशन चालू आहेत. एकदा थोडस गुरुवारच्या नंतर मी या गोष्टी सगळ्या पाठवत जाईल. तर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आता ही झाली योग साधनेची एकदम बेसिक इन्फॉर्मेशन, तर आपल्या हा वर्गाचा जो पॅटर्न आहे तो काय आहे हे पण आपण लक्षात घेऊया. तर सुरुवात जी आहे ही आपली ओंकाराने होते किंवा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. कपालभाती आपण लगेच करायला घेत नाही. कपालभाती ही आपली सेकंड वीक पासून चालू होणार आहे. त्याच्यानंतर प्राणायाम सुद्धा आपला सेकंड वीक पासून चालू होतो. तिसऱ्या वीक मध्ये आपण सूर्यनमस्कार घेतो आणि मग ते पुन्हा 2 वीक तसेच कंटिन्यू होतात. सूर्यनमस्कारामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, पण आपण सुरुवातीला पारंपरिक जो सूर्यनमस्कार आहे तो घेतो आणि त्याच्यानंतर मग डिपेंड आहे की आपल्या वर्गामध्ये कसे साधक आहेत, त्यांना कुठल्या व्याधी आहेत, त्याच्यानुसार मग आपण सूर्यनमस्कारामधले व्हेरिएशन्स घेतो.
त्याचबरोबर आपला हा वर्ग जो आहे हा जनरल वर्ग आहे, हा कुठल्याही रोग निवारण करण्यासाठीचा हा वर्ग नाहीये. तर हा जनरल वर्ग आहे, याच्यामध्ये सगळेजण म्हणजे समान याच्याने जॉईन झालेले आहेत. कुठल्याही व्याधीसाठी कुणीही म्हणजे ती निवारण करण्यासाठी आपण कुणीही जॉईन झालेले नाहीये, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. की मग जेव्हा आपण आसनं शिकतो ही आपल्याला सरसकट सगळी शिकायची आहेत. बेसिक पण त्याच्यामध्ये आहेत, काही ऍडव्हान्स आसनं आहेत, ती सुद्धा समोरच्या म्हणजे तुमची ज्याप्रमाणे प्रकृती आहे किंवा ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची लवचिकता आहे शरीराची त्याप्रमाणे आपल्याला आसनं करायची आहे. तर मुनी पतंजलीने आपल्याला आसनांसंबंधी काही सूत्र सांगितलेली आहेत. तर ती म्हणजे काय, तर प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती ध्यान. प्रयत्न शैथिल्य म्हणजे काय, तर आपली जेवढी शारीरिक क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आपल्याला शरीराचा आकृतीबंध करायचा आहे किंवा आपल्याला ती क्षमता न ओलांडता आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जिथे आपल्याला स्थिर वाटेल, स्थिर सुखमासन म्हणजे जिथे आपल्याला स्थिर वाटेल ज्या पोश्चरमध्ये, तिथे आपल्याला थांबायचं आहे आणि श्वासाची जोड आपल्याला ठेवायची आहे. कारण की जर आपण श्वासाची जोड न ठेवता घाई गडबडीने जर आपण ही साधना केली तर ती एक एक्सरसाइज होऊन जाईल. आपण एक्सरसाइज करताना बघा एकदम फटाफट करत असतो आपल्याला, आणि मग ती केल्यानंतर आपल्याला थोडीशी श्वासाची गती आपली वाढलेली असते. तर योग साधना ही तशी नसून आपल्याला श्वासाच्या आधाराने आपल्याला ही कृती करायची आहे. तर ह्या झाल्या सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन ज्या वेळोवेळी मी तुम्हाला सांगत जाईनच, की आसनं करताना कुठलीही घाई गडबड न करता अगदी सावकाश आसनं करायची आहेत. त्याचबरोबर मला जेव्हा मी तुम्हाला दाखवेल म्हणजे एखादं नवीन आसन जेव्हा आपण शिकतो तेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला ते करून दाखवते की ते आपल्याला कसं करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सगळे एकत्रित करतो. जेव्हा मी तुम्हाला डेमो दाखवत असेल त्यावेळेला तो म्हणजे तो डेमो जो आहे हा व्यवस्थित बघून घ्यायचा की कशा प्रकारे आपण करतोय, कशा प्रकारे आपण पायाची हालचाल करतोय, आणि त्याच्यानंतर मग आपण एकत्रित करायला जाऊया. जर मी करत असताना जर तुम्ही कळला तर थोडीशी गडबड होऊ शकते, कुठेतरी आपल्याला एखादा स्नायू ताणला जातो, तो दुखावला जातो आणि मग पुन्हा आपल्याला त्रास होतो आणि मग हा एक पुन्हा ड्रॉबॅक होऊन जातो योग साधनेचा. म्हणून सुरुवातीला पहिला डेमो बघायचा कसा केला जातो आणि मग आपण एकत्रित ही साधना करू शकतो. तर ही झाली आपली बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या या वर्गाबद्दलची. तर आपल्याला काही गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. कपालभाती जेव्हा आपण करतो तेव्हा समजा एखाद्याला हाय बीपी असेल किंवा हायपर टेन्शन असेल, हायपर ऍसिडिटी असेल, तर कपालभाती कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर जर डोळ्यांचे काही विकार असतील म्हणजे एखादा जाड भिंगाचा चष्मा असेल किंवा प्लस मध्ये नंबर असेल तर कपालभाती ही कृती करणं टाळायचं आहे. आपण ह्या 4 दिवसामध्ये श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने कशी केली जाते हे बघणार आहोत. तर तुम्ही त्या प्रकारे करायची. हे लक्षात आलं कपालभातीचं. ज्यांना हाय ब्लड प्रेशर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ब्लड प्रेशर आहे, त्याचबरोबर हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणात डोकेदुखीचा त्रास आहे किंवा मायग्रेनचा आपल्याला त्रास असतो, तर अशा वेळेला कपालभाती करणं टाळायचं आहे. म्हणजे तुमची ट्रीटमेंट चालू आहे आणि तुम्ही या वर्गाला जॉईन झालेला आहात, तर ही कृती करताना आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच या कृती करायच्या आहेत. एकेका नागपुडीने श्वसन मार्ग शुद्धी तुम्ही करू शकता, पण इथे सुद्धा आपण आपली क्षमता कुठेही न ओलांडता म्हणजे जिथे आपल्याला वाटतंय की इथे मला त्रास होतोय तर मग ही कृती करणं टाळायचं आहे. आपण अगदीच म्हणजे साधारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करतो, जास्त आपण ऍडव्हान्स मध्ये जात नाही. पण तरीही जेव्हा आपण बेसिक गोष्टी करताना पण जर आपल्याला त्रास झाला तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा घ्यावा. तर ही झाली श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती बद्दलची इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आपल्या वर्गाची जी सुरुवात होते ती प्रार्थनेने होते, ती सुद्धा मी तुम्हाला शेअर करते. त्या प्रार्थना झाल्यानंतर आपण शुद्धिक्रिया करतो. शुद्धिक्रिया म्हणजे आपण सुरुवातीला त्राटक करतो म्हणजे आपली नेत्रशुद्धी, श्वसन मार्ग शुद्धी जी आपल्या नाकाच्या म्हणजे नाकामध्ये जी काही म्हणजे मळ असतो किंवा जी घाण असते ती निघून जाण्यासाठी, थोडस आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी, ताजतवानं वाटण्यासाठी आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो, क्लिन्झिंग प्रोसेस. आणि त्याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. म्हणजे त्या एक ओमची प्रतिमा तुम्हाला दिसते, त्या ओमच्या प्रतिमेकडे तुम्हाला एकटक नजरेने, स्थिर नजरेने पाहायचं असतं. ते ही आहे ओमची प्रतिमा. ह्या ओमच्या प्रतिमेकडे आपण स्थिर नजरेने पाहतो. तिचा आकार, रंग, जे काही आहे ते.
एकदा आपण ही उघड्या डोळ्यांनी ह्या प्रतिमेकडे पाहतो आणि त्याच्यानंतर आपण ही प्रतिमा बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. तर जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो त्याला म्हणतात बहिर्द्राटक, आणि ही बंद डोळ्यांनी जेव्हा आपण हीच प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात अंतर्त्राटक. तर ही जी नेत्रशुद्धी आहे ही आपण प्रत्येक वर्गामध्ये घेत नाही, आठवड्यातून आपण एकदाच घेतो, कारण की ह्या सगळ्या प्रोसेसला बराच वेळ जातो. म्हणून आपण त्राटक जे आहे हे आपण फक्त आठवड्यातून एकदाच घेतो. आज आपला हा पहिलाच वर्ग आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगून ठेवतीये. आणि त्याच्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी, ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला जो उच्चार आहे हा उच्च पट्टीतला असतो, अकार लांबवलेला. दुसरा उच्चार जो आहे हा मध्यम पट्टीतला, अकार आणि मकार समसम प्रमाणामध्ये. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली पण ह्याची सुरुवात करू शकतो, फक्त इंट्रोडक्शन म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि चौथा उच्चार जो आहे हा मानसिक असतो, त्याला कुठलंही प्रमाण नसतं. आणि त्याच्यानंतर आपली प्रार्थना होते. ओंकार बिंदू संयुक्त नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आणि या प्रार्थनेच्या खाली भावार्थ सुद्धा दिलेला आहे. योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देण्याच्या ओंकाराला माझा नमस्कार असतो. ही प्रार्थना आपली रेग्युलर प्रार्थना आहे. आजचा आपला पहिला दिवस होता म्हणून गायत्री मंत्राने आपण सुरुवात केली, पण पुन्हा एकदा आपण ही प्रार्थना बोलणार. ही झाली आपली सुरुवातीची प्रार्थना. आणि त्याच्यानंतर हा शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हा झाला आपला शांती. या दोन्हीही प्रार्थना मी ग्रुपवरती शेअर करणारच आहे. जेव्हा आपण प्राणायामाला सुरुवात करू तेव्हा प्राणायामाचा श्लोक सुद्धा ग्रुपवरती शेअर केला जाईल. तर हा झाला आपला वर्गाचा पॅटर्न. तर आता आपण बघणार आहोत श्वसन मार्गशुद्धी कशी केली जाते. तर त्यासाठी आपल्याला काही मुद्रा, म्हणजे आपला जेव्हा वर्ग चालू होतो तेव्हा आपल्याला काही मुद्रा ह्या शिकायच्या असतात किंवा त्या लक्षात ठेवायच्या असतात. तर त्या कशा असतात बघून घ्या. पद्मासन हे आपण उद्या शिकणार आहोत, किंवा अर्ध पद्मासन, स्वस्तिकासन, हे सगळी जी ध्यानात्मक आसनं आहेत ती आपण आता उद्यापासून आपली सुरुवात करणार आहोत. आज आपण फक्त बेसिक गोष्टी शिकत आहोत. तर साधी बैठक घालायची आणि आपले जे हात आहेत हे द्रोण मुद्रेमध्ये, म्हणजे आपल्या पाचही बोटं जुळलेली ठेवायची या प्रकारे, आणि ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. आणि हाताची जी कोपरं आहेत, दोन्ही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ, नकळत आपले हात असे ताणले जातात, तर तसं न करता अगदी सहज आपल्याला या दोन्ही हात जे आहेत हे या प्रकारे गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. तर ही झाली द्रोण मुद्रा. पाठीचा कणा इथे सरळ असेल आणि मान मध्यभागी. ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, आणि आपले हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेने असतील. दोन्ही हाताची बाकीची तीनही बोटं अगदी अर्धवट मिटली. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. हाताचा जो मागचा भाग आहे तो आपल्या गुडघ्यावर. ही झाली ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार करतो तेव्हा आपल्याला ही ज्ञान मुद्रा करायची असते. पुन्हा एकदा इथे पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि खांदे कोपरं स्थिती. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. तर ही कशी केली जाते बघून घेऊया. नमन मुद्रा करताना आपल्याला दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. या प्रकारे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर जातील. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतो. आता मी थोडीशी क्रॉस होते, प्रत्येकाने बघून घ्या कशी केली जाते या प्रकारे. आणि मग आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. जोडलेले हात, कपाळ, दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर, सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न.
अंतिम स्थितीमध्ये आता ही झाली नमन मुद्रा. म्हणजे आपली जी कोणी आद्य देवता आहे, आपल्या मनामध्ये एक भक्तिभाव, लीनभाव आणि उलट चाल करताना हळूहळू कपाळ, जोडलेले हात असं करत दोन्ही हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर येतील आणि मग ते सावकाश खाली. आणि मग आपल्याला हस्तमर्दन करायचे, म्हणजे पाणी आणि निर्माण झालेली डोळ्यांचं स्नायू. हे लक्षात आलं प्रत्येकाच्या. द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि नमन मुद्रा. आता आपण 3 मुद्रा आज आपण बघितलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या मुद्रा आपल्याला जेव्हा आपला वर्ग सुरू होतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. प्राणायाम जी मुद्रा आहे किंवा अंगुली मुद्रा आहे ही आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर काही मुद्रा ज्या आहेत ज्या आपल्याला ज्याच्याने आपला वात कंट्रोल मध्ये राहतो, आपली श्वसन क्षमता वाढते. तर ह्या सगळ्या ज्या मुद्रा आहेत या आपण वेळोवेळी जेव्हा आपला जसा वर्ग हळूहळू पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला शिकवत जाईल. शक्यतो जेव्हा आपण साधना करायला बसतो किंवा तुम्ही हा वर्ग एखादी अमाऊंट भरून तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे, तर त्यासाठी शक्यतो तर नेहमी प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा. सकाळी 6चा वर्ग आहे माहिती आहे, थोडस आपल्याला उठायला त्रास होतो, पण हा एक थोडीशी स्वतःसाठी एक हेल्थ कॉन्शियस म्हणून तुम्ही नित्य नियमाने ही साधना करावी अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. तर आता आपण बघणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नागपुडीने कशी केली जाते. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन मी मगाशी बोललेली आहे. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, हायपर ऍक्टिव्हिटी आहे, हायपर टेन्शन आहे किंवा डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर ही श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते बघून घेऊया. साधी बैठक घालायची आहे. सुरुवातीला आपण एक एक नागपुडीने ही श्वसन मार्ग शुद्धी करतो. एक जो आता आपण सुरुवात करणार आहोत उजव्या नागपुडीने, तर त्यासाठी उजवा जो हात आहे तो गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेमध्ये. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नागपुडी सहज बंद करून घ्यायची. या प्रकारे जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा उजव्या नागपुडीने आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण तो श्वास सोडतो तेव्हा पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. म्हणजे श्वास घेण्याची जी कृती आहे ती सहज होते, श्वास सोडण्याची जी कृती आहे ती ऍक्टिव्हली फोर्सफुली होते. श्वसन मार्ग शुद्धी ही ऍक्टिव्ह एक्झलेशन म्हणजे श्वास सोडण्याची कृती ही फोर्सफुली होते. एका झटक्यामध्ये आपण श्वास सोडतो आणि श्वास घेण्याची जी कृती आहे ही सहज होते. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची आहे. उजव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करायची या प्रकारे, पहिलं बोट आणि अंगठा. आणि उजवी जी नाकपुडी आहे तिचा जो वरचा भाग आहे तो थोडासा असा वर उचलून घ्यायचा, कारण की आपला पहिला दिवस आहे म्हणून आपण या सगळ्या कृती करतोय. या प्रकारे उजव्या नाकपुडीचा जो वरचा भाग आहे तो थोडासा वर उचलून घ्यायचा. उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. लक्षात आलंय का प्रत्येकाच्या? कारण की तुमचे कॅमेरे बंद आहेत त्यामुळे मला कळत नाहीये की तुम्हाला हे समजलंय की नाही समजलंय. जर समजलं नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. तशीच ही कृती विरुद्ध बाजू. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करायची. डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिबिशन श्वास घेण्याची कृती सहज करायची आहे. सोडण्याच्या कृतीला आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा आहे आणि पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. बघा या प्रकारे. ही झाली आपली एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना ते आतल्या दिशेला. हे आहे आपलं
आयडियल ब्रिदिंग पॅटर्न. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना ते आतल्या दिशेला. हीच गोष्ट प्रत्येकाला म्हणजे बऱ्याचशा जणांना माहित नसते, त्यामुळे बरेचसे आजार जे आहेत हे आपल्याला उद्भवतात. तर ही पहिलं आपल्याला श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे, म्हणजे आपलं मन हे आपोआप शांत होतं. तर श्वसन मार्ग शुद्धी प्रत्येकाला कळलेली आहे का? आपण पुढे जाऊयात आता, मग सुरुवात करूया. ठीक आहे, सुरुवात करूया. जर कोणाला काही अडचण असेल तर कृपया तुम्ही सांगा. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवातीला आपण 5 आवर्तन करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वसन मार्ग शुद्धी सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डोळे अलगद उघडण्याचे आहेत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बनवू. उजव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करायची आहे. उजवी नाकपुडी हलकीशी वर उचलून घ्यायची आहे. आता डोळे अलगद मिटायला हरकत नाहीये. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. कपाळ अगदी शांत, कपाळावर कोणतीही अटी नाहीये. आहे तो श्वास उजव्या नाकपुडीने सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. उजवीने सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. उजवीने सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 4. अजून एकदा उजवीने सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 5. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. श्वसन मार्गातला बदल उजव्या नाकपुडीमध्ये. चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही अटी नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करून घेऊया. डोळे उघडायला हरकत नाहीये. डाव्या हाताची 2 बोटांची चिमूट करायची आहे. डावी नाकपुडी किंचितशी वर उचलून धरायची आहे आणि आता अलगद डोळे मिटून घेऊया. डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास डावीने सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. अशी आपल्याला अजून 4 आवर्तन करायचे. सुरुवात करूया. 2, 3, 4. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. द्रोण मुद्रेमध्ये दोन्ही हात. जाणीव आपली डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची आहे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपण ओंकार साधना का करतो? तर असं म्हटलं जातं की जेव्हा पृथ्वीवर कुठलीही गोष्ट, कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक ध्वनी ह्या सृष्टीमध्ये उपलब्ध किंवा अस्तित्वात होता. तो ध्वनी म्हणजेच ओंकार. तर ह्या ओंकाराला आपल्या भारतीय परंपरेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे.
परमेश्वराचं एक अक्षरी रूप म्हणून ह्या ओमकडे पाहिलं जातं. ह्या ओमची जी कंपन आहे, जेव्हा आपण त्या ओमचा उच्चार करतो, जी कंपन आहे, त्या कंपनामध्ये आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपलं जे मन आहे हे जे भटकत असते, वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात, ते ह्या ओमच्या उच्चाराने कमी होतात. आपलं मन जे आहे हे साधनेकडे अनुकूल होतं. आपली वाटचाल जी आहे ती शरीराकडून मनाकडे व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण ओमची जी साधना आहे किंवा ओमचे जे उच्चार आहेत हे प्रत्येक वर्गामध्ये, तुम्ही कुठल्याही वर्गाला जॉईन व्हा, तिथे सुरुवातीला ओमची साधना, ओंकार साधना ही सुरुवातीला घेतलीच जाते. कारण की अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप म्हणून ह्या ओमकडे पाहिलं जातं. त्याची जी काही माहिती आहे किंवा जे काही लाभ आहेत ओम साधनेचे, हे मी सगळे ग्रुपवरती पाठवणार आहे. तर आता फक्त तुम्हाला ओळख होण्यासाठी किंवा आपण ही साधना का करतो म्हणून ही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी. डोळे अलगद मिटलेले आहेतच, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा केलेली आहे आणि आता अलगद डोळे उघडायचे आहे. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक नजरेने पाहण्याचा प्रयत्न. डोळ्यांची पापणी न हलवता स्थिर नजरेने त्या ओमच्या प्रतिमेकडे पाहण्याचा प्रयत्न. ओमचा आकार, त्याचा रंग, त्यावर असलेली चंद्रबिंदू, ओमची नळी पार्श्वभूमी, तिथून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न. ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मदेव, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला या ओमचं वर्णन केलेलं आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विचार, मकार मस्तकाकडे महामंडळी, असा कालातीत द्विगुणातीत डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे बंद करूया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. मनातील विचारांची गती कमी आणि साधनेसाठी आपलं मन पोषक झालेलं आहे, अनुकूल झालेलं आहे. श्वसन मार्ग शुद्धी, नेत्र शुद्धी आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकार लांबवलेला. अकाराचं प्रमाण 80% आणि मकाराचं प्रमाण 20%. या उच्चारासाठी एक सवय श्वास घडवून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. कपाळावर जरा आले असतील तर चेहरा अगदी शांत. दुसरा अक्षर मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. एक सहज श्वास धरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. क्षण शांत. तिसरा उच्चार खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला
अकाराचं प्रमाण 20%, मकाराचं प्रमाण 80%. हा कुठकुठल्या प्रमाणे अगदी सहज आपण कुठकुठतो त्याप्रमाणे आपल्याला हा उच्चार करायचा आहे. त्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. चौथा उच्चार हा मानसिक अतिशय महत्वाचा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणार, शरीराकडून मनाकडे नेणारा हा मानसिक उच्चार. त्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावर. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. मी आधी बोलते मग माझ्या मागोमाग आपण ही प्रार्थना बोलूया. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. डोळे उघडले असतील तर ते अर्धवट ठेवूया. योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि करूया उघडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होऊ दे. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात दोन्ही हातांची कोपवर, कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण भक्तिभाव मनामध्ये, दीनभाव मनामध्ये. आपली जी कोणी आद्य देवता आहे आद्य देवतेचं स्मरण. आजच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आणि या आठवड्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण करतोय ओमची साधना, ओमचे आशीर्वाद. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. कपाळ जोडलेले हात हळूहळू पुन्हा एकदा डोक्याच्या दिशेने वर. आणि हे जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श निर्माण झालेली संपूर्ण आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना, डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे. ते हात संपूर्ण आपल्या चेहऱ्यावरती अगदी सावकाश फिरवून घ्यायचे आणि अगदी हळूहळू सावकाश डोळे उघडून एक दृष्टी घेऊन इकडे खाली. आज फक्त तुम्हाला बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती कशी असते हे दाखवून घेते. जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये सुरुवातीला विश्रांती घ्यायची असते आणि मग आपण आसनाला सुरुवात करतो. तर बैठक स्थितीमधली विश्रांती म्हणजे दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत या प्रकारे आणि दोन्ही पायांमध्ये सुखद असं अंतर असेल. दोन्ही हात मागे असतील आणि मान मागे सैल सोल सोडून द्यायची आहे. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती.
सुरुवातीला आपण जास्त युजनिंग एक्सरसाइज करतो, सूक्ष्म व्यायाम आपण जास्त घेतो. तर हे का आपण घेतले पाहिजे, तर आपले जे प्रत्येक जॉईंट्स आहेत, आपल्या शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत ते सुरुवातीला मोकळे होणं फार गरजेचं आहे. ते आखडलेले असतात, तिथे एक रिजिडपणा येतो. तर जेव्हा आपण सूक्ष्म व्यायाम करतो तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे हे चांगलं ऍक्टिव्हेट होतं. त्यामुळे पुढे जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा आपल्याला ती करताना कुठेही त्रास होत नाही. अगदी आपण व्यवस्थित आपली आसनं करतो. म्हणून सुरुवातीची 5 ते 7 मिनिटं आपण सूक्ष्म व्यायाम घेतो आणि त्याच्यानंतर आपण आसन करायला सुरुवात करतो. आता सुरुवातीला आपण करूया लुजनिंग एक्सरसाइज आपल्या पावलांचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही हात मागे असतील आपल्या सीटच्या इथे. पाठीचा कणा आपला सरळ आहे, दोन्ही पाय जुळलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला जाणीव जी आहे ती आपल्या दोन्ही पायांच्या 5ही बोटांकडे घेऊन जायचं आहे. आपलं लक्ष या दोन्ही पायांच्या 5ही बोटांकडे असेल आणि आता ह्या दोन्ही पायांच्या 5ही बोटांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. स्ट्रेच, जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स. पुन्हा एकदा स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स. अजून एकदा करून घेऊया. 5ही बोटांमध्ये दोन्ही पावलांच्या जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब घ्यायचे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स. आता आपल्याला फक्त चवड्याचा जो भाग आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. म्हणजे अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट घट्ट मिटून घ्यायचे. फक्त पावलांमधल्या बोटांमध्ये हालचाल होते आणि मग ओपन करायची. आता 4 बोट सुरुवातीला फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायची. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं. 4 बोट फोल्ड, त्यावर अंगठा, सावकाश उघडायचं. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता पावलं जी आहेत ती जास्तीत जास्त स्वतःकडे अशा प्रकारे खेचून घ्यायची. आपल्या पोटरीवरती प्रेशर येतो, गुडघ्यावर प्रेशर येतो, त्याचबरोबर आपल्या अँकल वरती म्हणजे आपला जो घोट्याचा भाग आहे तिथे प्रेशर येतो आणि मग ती सावकाश जमिनीच्या दिशेने, पावले जी आहे ती जमिनीच्या दिशेने ताणून घ्यायचे. जेव्हा आपण ती जमिनीकडे ताणतो तेव्हा जिथे प्रेशर होता म्हणजे आपल्या अँकल वरती, घोट्यावरती आणि गुडघ्यावरती, पोटऱ्यांवरती आता इथे ताण येतो. जेव्हा आपण ती जमिनीकडे ताणली जातात त्यावेळेला. आणि जेव्हा आपण स्वतःकडे खेचून घेतो, सावकाश स्वतःकडे खेचून घ्या, तेव्हा याच ठिकाणी आपल्याला दाब जाणवेल. स्वतःकडे घेताना दाब आणि जमिनीच्या दिशेकडे नेताना ताण. स्वतःकडे खेचताना दाब येतोय. अगदी सावकाश कृती करा, कुठेही घाई गडबड न करता. आणि जमिनीकडे ताण. अजून एकदा करून घेऊया. स्वतःकडे पावलं, दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि मग सावकाश जमिनीच्या दिशेने. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. फक्त पावलांमध्ये हालचाल, सावकाश. 1, उजवीकडून डावीकडे. 2, 3, 4, मध्यभागी येऊन थांबायचं. मग हीच कृती विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. थांबायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून घेऊया. फक्त श्वासाकडे विश्रांती.
करून घ्यायचे, साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवर असतील, द्रोण मुद्रेमध्ये डोळे एकदा मिटून घेऊया. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ, मध्यभागी डोळे अर्ध्यात मिटलेले. करणार आहोत आपण समान श्वसन, म्हणजे इक्वल ब्रीदिंग. मी काही अंक मोजेल त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा अंक मोजेल त्याचप्रमाणे आपल्याला श्वास सोडायचा. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी आहे हा वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे सुरुवातीला आपण समान म्हणजे इक्वल ब्रीदिंग करतोय. पुढे आपल्याला विभागीय श्वसन बघायचं आहे, दीर्घ श्वसन करायचं आहे. तर ह्या सगळ्या श्वसनावरती आपलं नियंत्रण येण्यासाठी आपण आज करणार आहोत समान श्वसन. डोळ्यात मिटून घेऊया. एक हलकंसं स्मित असते चेहऱ्यावरती, कपाळावर कोणतीही आधी नाहीये, साधी बैठक आपण घातलेली आहे. पाठीचा कणा मात्र आपला सरळ आहे. मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. दुसरं आवर्तन करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपापल्या क्षमतेने पोट किंचितस बाहेर. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला. 4 3 2 1. अजून 2 आवर्तन आपण करून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून घेऊया. 4 3 2 1. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जोड आपल्या श्वासाची. आपण केलेलं आहे समान श्वसन. बंद डोळ्यांनी आपण जी बैठक घातली आहे त्या बैठकीकडे आपलं लक्ष. आपण जी पायाची स्थिती घेतलेली आहे त्याची जाणीव. साध्या बैठकीमध्ये दोन्ही हात आपले गुडघ्यांवर आहेत. उजवा पाय फोल्ड आहे, डावा पाय फोल्ड आहे. गुडघ्यावर ताण येत असेल तर थोडीशी बैठक अजून सैलसर करून घ्यायची आहे. उजव्या पायाची 5 बोटं, कळवा, टाच. डाव्या पायाची 5 बोटं, कळवा, टाच. त्याकडे आपली जाणीव. उजव्या पायाचा घोटा, डाव्या पायाचा घोटा. उजव्या पायाची पोटरी, गुडघा, डाव्या पायाची पोटरी आणि गुडघा.
याकडे आपलं लक्ष डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच या संपूर्ण देहाचं आपण निरीक्षण करतोय. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवरती अगदी सहज ठेवलेले आहेत द्रोण मुद्रेमध्ये. हातांची कोपरं आणि खांदे शिथिल आहेत. मान मध्यभागी, कपाळ आठी विरहित आहे, कुठलीही आठी नाहीये. डोळ्यांचे स्नायू अगदी शिथिल आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना मी ह्या सृष्टीतली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य माझ्यात भरून घेत आहे, हा भाव मनामध्ये. आणि श्वास सोडताना माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी मी सोडून देत आहे, हा भाव आपल्या मनामध्ये. श्वास घेताना मी चैतन्ययुक्त प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे आणि विचारांची गती कमी झालेली आहे. आजचा आपला पहिला दिवस होता वर्गाचा. सुरुवातीला आपण काही गोष्टी स्वतःचं इंट्रोडक्शन करून घेतलं, त्याच्यानंतर आपण योग साधनेबद्दल काही माहिती घेतली. आपल्या वर्गाचा पॅटर्न जो आहे तो आपण बघितला. त्यानंतर आपण श्वसन मार्ग शुद्धी केली, नेत्र शुद्धी केली, वाणी शुद्धी केली. त्या संपूर्ण साधनेच्या मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप. उद्यापासून आपला वर्ग हा नियमित आणि प्रॉपर चालू होणार आहे. रोजची जी आपली आसनं आहेत ती आपण नियमित आता सुरू करणार आहोत उद्यापासून. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर शांतीपाठ दिसत आहे, माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। अलगद डोळे मिटून घेऊया आणि करूया नमन मुद्रा। जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळ करत डोक्याच्या दिशेने वर। आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया। जोडलेले हात कपाळ जमिनीवर। आजची साधना ओमला समर्पित। सावकाश उलटणार, हळूहळू कमरेतनं सरळ। दोन्ही हात खाली छातीपाशी, हस्तमर्दन। नेत्र स्पर्श। सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे। परिवर्तन। भेटूया उद्या सकाळी 6 वाजता। हॅव अ गुड डे टू ऑल। मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी।